सरकारी बँक आणि या बँकांचं राष्ट्रीयकरण हा आपल्या इथं कायमच चर्चेला जाणारा विषय आहे. आता बघा, सरकारी बँक जी आहे या बँकेमध्ये लागणारी लाईन, त्यांच्या इथला लंच टाइम आणि त्यांच्या इथे जे विविध कारणं सांगितली जातात, हा आपल्या इथं मीम्ससाठीचा मोठा विषय. 2021-22च्या बजेटमध्ये केंद्र सरकारनं या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत यांचं खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. मागच्या महिन्यातच म्हणजे 19 जुलैला बँकांचं राष्ट्रीयकरण करून 53 वर्ष पूर्ण झाली. तेव्हा सुद्धा चर्चा हीच होती की प्रायव्हेट बँक ज्या आहेत या आपल्या राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा अधिक इफेक्टिव्ह आहेत. आता प्रत्येक जण या स्टेटमेंट संदर्भातलं त्याचं उत्तर जे आहे त्याच्या त्याच्या अनुभवावरून वेगवेगळं देत असतो. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत. मुळात या बँकांचं राष्ट्रीयकरण का झालं, त्याच्या मागचा उद्देश का होता आणि ज्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं त्याच बँकांचं परत खाजगीकरण का केलं जातंय, त्याच्या मागचा उद्देश काय आणि खाजगीकरण जे आहे किंवा खाजगी बँकांचं पेव जे आहे आता मोदींच्या काळातच फुटलेलं आहे की आधी पण बँका खाजगी होत्या, हे सुद्धा आपण बघूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. इंदिरा गांधी यांच्या सत्ता काळामध्ये 1969 मध्ये आपल्या इथल्या ज्या बँक्स आहेत या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आता नरेंद्र मोदी यांच्या काळात याच बँकांचं खाजगीकरण करण्याबद्दलची चर्चा होतीये. आता तुम्ही राष्ट्रीयकरण म्हणा किंवा खाजगीकरण म्हणा, या दोन्हीच्या बाबतीमध्ये आपले इथले नागरिक जे आहेत हे अगदी टोकाच्या भूमिका घेताना दिसतात. ज्या वेळेस या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं त्यावेळेस त्याला मास्टर स्ट्रोक सुद्धा म्हणलं गेलं आणि बिगेस्ट पॉलिसी मिस्टेक सुद्धा म्हणलं गेलं. आणि आज ज्यावेळेस खाजगीकरणाची चर्चा होती तेव्हा त्याला ही मास्टर स्ट्रोक ही म्हणलं जाते आणि बिगेस्ट पॉलिसी मिस्टेक सुद्धा म्हणलं जाते. कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी म्हणजे नॅशनलायझेशन चांगलं आहे किंवा प्रायव्हेटायझेशन चांगलं आहे, या कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी सर्वप्रथम नॅशनलायझेशन काय आहे, राष्ट्रीयकरण काय आहे हे समजून घेऊयात. इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये 1969 साली 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्या पाठोपाठ 1980ला अजून 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. राष्ट्रीयकरण याचा सोपा अर्थ असा आहे की ज्या काही खाजगी बँका आहेत यांची ओनरशिप आता 100% सरकारकडे असणार आहे. त्यावेळेस राष्ट्रीयकरण करण्याचा उद्देश असा होता की प्रायव्हेट प्लेयर्सच्या हातातील कंट्रोल काढून घ्यायचा आणि बँकिंग सेक्टरचा विस्तार जो आहे हा ग्रामीण भागामध्ये करायचा. आता आपली जी घटना आहे त्याच्यामध्ये कल्याणकारी राज्याची मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत. त्याच्यामध्ये एक तत्व असं आहे की आधुनिक पद्धतीने शेती करणं. ज्यावेळेस आपण आधुनिक पद्धतीने शेती करण्याविषयी बोलतो तर त्यावेळेस शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणं अपेक्षित आहे. मग तो जो काळ आहे 1969च्या आसपासचा, त्यावेळेस मार्केटमध्ये खाजगी बँकाच होत्या आणि त्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्ज देण्यास इतक्या काही उत्सुक नव्हत्या आणि त्याच्यामुळं या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं आणि शेतकरी म्हणा किंवा जे लघु उद्योजक आहेत यांच्यासाठी कर्ज पुरवठ्याच्या सुविधा ज्या आहेत या उपलब्ध केल्या. याच्यामध्ये उद्देश काय होता, एकतर यांना आधुनिक पद्धतीने शेती करता येऊ शकेल, जी सावकारी आहे त्याला कुठेतरी जाऊन आळा बसेल, शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि अल्टिमेटली त्यांचं राहणीमान जे आहे ते सुद्धा उंचावेल. यासोबतच अजून एक महत्वाचा उद्देश याच्यातला असा होता की ज्या काळामध्ये राष्ट्रीयकरण झालं त्यावेळेस दारिद्र्याचं प्रमाण आपल्या इथलं 50%हून अधिक होतं आणि आर्थिकदृष्ट्या बहुसंख्य नागरिकांचा उत्पन्नाचा स्रोत शेतीच होता. मग राष्ट्रीयकरण जो आहे हा या सर्व समस्येवरचा जलद उपाय म्हणून समोर आला होता. प्रायव्हेट ज्या बँका आहेत यांच्यासाठी समाजहित म्हणा किंवा सामाजिक सुधारणा म्हणा, हे मुद्दे तसे गौण ठरतात आणि ग्रामीण भाग म्हणल्यानंतर समाजहित गृहीत धरून त्यांनी ग्रामीण भागात जाणं अशक्यच होतं. मे 2014 मध्ये काँग्रेस सत्तेत असताना आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन आणि ॲक्सिस बँकेचे पूर्व अध्यक्ष PJ नायक यांच्या कमिटीने एक रिव्ह्यू गव्हर्नन्स ऑफ बोर्ड्स ऑफ बँक्स इन इंडिया असा रिपोर्ट सादर केला होता. आता त्यांच्या रिपोर्टनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती जी आहे ती नाजूक आहे. संचालक मंडळाचे अधिकार जे आहेत हे कमी झालेले आहेत आणि संचालकांची निवड पद्धती जी आहे ती पारदर्शक नाही आणि ज्यामुळे त्यांच्या या कमिटीने या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत यांच्या एकूण कारभारावरतीच ताशेरे ओढले होते. यासोबतच या कमिटीने हेही निरीक्षण नोंदवलं होतं की ज्या आपल्या इथल्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांच्या बोर्ड मीटिंगमध्ये चर्चा काय होते तर खाजगी क्षेत्रातील बँकांसोबत तुलना करता
या ठिकाणी फारच कमी टॉपिक्सवरती चर्चा होते, ती सुद्धा सविस्तर होत नाही, अगदी वरवर चर्चा होते. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या चर्चेमध्ये प्रॉफिटेबिलिटी याच्यावरती फोकसच नसतो. चर्चा काय होते, तर आपले जे बँकेचे एमडी आहेत त्यांचं त्या कॉलेजमधलं लेक्चर खूपच भारी झालं. आजवरच्या इतिहासात इतकं भारी लेक्चर कुणाचंच नाही झालं. फार तर फार पुढे जाऊन जर का चर्चा केली तर ती कोणती, अर्थमंत्री जर का व्हिजिटवरती आले तर काय काय करायचं, कसं कसं करायचं. म्हणजे ज्या ज्या त्यांच्या कमिटीच्या बैठका व्हायच्या त्याच्यामध्ये अजेंडा असा काही फिक्स नसायचा, विस्तृत चर्चा व्हायच्या नाहीत. हे मी नाही, त्या कमिटीने ओढलेले ताशेरे आहेत. कमिटीने या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत यांच्या एनपीए संदर्भात सुद्धा भाष्य केलं होतं. ते म्हणले होते की एनपीएचा सुनामीचा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि हा मुद्दा त्यांनी हायलाईट केला होता. म्हणजे त्यावेळेस 2014 मध्ये त्यांनी एनपीएला सुनामी हा शब्द वापरला होता. आता मोदी सरकारच्या काळात सुद्धा बँकांच्या गव्हर्नन्समध्ये काहीही इम्प्रूव्हमेंट झालेलं नाहीये आणि या सरकारला एनपीए वाढत राहिल्यानं या बँकांसाठी बेलआउट पॅकेजेस सुद्धा द्यावे लागलेले आहेत. जे आपल्या इथल्या राष्ट्रीयकृत बँका आहेत यांचं रिकॅपिटलायझेशन करण्यासाठी म्हणजे पुनर्भांडवलीकरण करण्यासाठी जवळपास 2,79,000 कोटी रुपयांचे बॉन्ड सुद्धा आणावे लागले होते. आता या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की सरकार कोणतेही असो, म्हणजे पक्ष कोणताही असो सत्तेमध्ये, सरकार हे फक्त माध्यम आहे. जे आपल्या इथल्या राष्ट्रीयकृत बँका आहेत यांचे जे काही लॉसेस आहेत हे टॅक्स पेयर्सच्याच पैशातून भरून काढले जात आहेत. मग तो इन्कम टॅक्स पे करणारा असो किंवा अप्रत्यक्षरित्या कोणत्याही उत्पादनावरती जीएसटी देणारा असो. 2020 मध्ये बँक नॅशनलायझेशनच्या संदर्भात इकॉनॉमिक सर्वेचा रिव्ह्यू आला होता. तर त्यामध्ये हे समोर आलं होतं की टॅक्स पेयरचा जो राष्ट्रीयकृत बँकांमध्ये इन्व्हेस्ट केलेला ₹1 आहे त्याच्यापैकी फक्त 71 पैसे जे आहेत तेच फेच केले जातात आणि यालाच मार्केट टू बुक रेशो सुद्धा म्हणलेले. आणि याच्या उलट ज्या प्रायव्हेट बँका आहेत यांच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला ₹1 ₹3.70 फेच करतो. म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांची तुलना करता तब्बल 5 पट जास्त. अजून एक निरीक्षण असं आहे त्यांचं की खासगी क्षेत्रातील सर्वात वाईट कामगिरी करणारी दुसऱ्या क्रमांकाची जी बँक आहे तिच्या लेवलचा जरी बिझनेस या राष्ट्रीयकृत बँका करू शकल्या तरी सुद्धा सरकारला जवळपास 9 लाख कोटी रुपयांचं उत्पन्न होईल. म्हणजे हा फायदा रुपी आहे आणि ही जी रक्कम आहे पुढील 9 वर्षासाठी आरोग्याचं बजेट म्हणून सुद्धा वापरता येईल असं त्यांनी निरीक्षण नोंदवलंय. म्हणूनच इफिशियन्सी, प्रॉफिटेबिलिटी या मुद्द्यावरती ज्या आपल्या राष्ट्रीयकृत बँका आहेत या प्रायव्हेट बँकांपेक्षा फारच मागे आहेत असं म्हणलं जातं. आता हेही तितकंच खरं आहे की राष्ट्रीयकृत बँका आणि प्रायव्हेट बँका यांची तुलना करताना समान मुद्द्यांवरती होणं हेच मुळामध्ये चुकीचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे की ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत यांना ऑपरेटिंग संदर्भातलं फ्रीडम आहे का, स्वातंत्र्य आहे का, आणि जर का असेल तर ते किती आहे ह्याची चर्चा होणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंट बँकेच्या पॉलिसी ठरवतं, रिक्रुटमेंट कशी असेल ते ठरवतं, इन्व्हेस्टमेंट कुठं करायची, कशी करायची हे ठरवतं, मॅनेजमेंट काय असेल हे ठरवतं, त्यांचा फायनान्स जो आहे हे सुद्धा ठरवतं. म्हणजे त्यांच्या प्रत्येक बाबीमध्ये आपल्या इथलं सरकार जे आहे हे हस्तक्षेप करताना दिसतं. जर का राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी आहेत त्यांनी जर का क्रायटेरियामध्ये बसत नसताना किंवा नुकसान होणार हे ठळक दिसत असताना कर्ज देण्यासाठी नकार दिला तर प्रसंगी त्यांच्यावरती दबाव सुद्धा टाकला जातो. यालाच काँग्रेस काळामध्ये विरोधी पक्ष फोन बँकिंग सुद्धा म्हणायचा आणि नंतरच्या काळात सुद्धा ही परिस्थिती काही बदललेली नाहीये. जेव्हा लोन मॅटर अंगाशी यायला लागतं तेव्हा अधिकाऱ्याची चौकशी व्हायला लागते आणि तो अधिकारी जो आहे हा कॅगच्या रडारवरती येतो. म्हणून काय होतं, हे अधिकारी जे आहेत हे रिस्कच घेत नाहीत, कर्ज घेतानाही देत नाहीत, कर्ज देतानाही घेत नाहीत आणि जे बॅड डेप्ट असतं म्हणजे जे कर्ज आहे सपोज डिफॉल्ट होण्याच्या मार्गावरती आहे ते रिनिगोशिएट करणं गरजेचं आहे, त्यावेळेस तेही ते करायला जात नाहीत. राष्ट्रीयकृत बँकांचा उद्देश जो आहे हा ठळक आहे बघा, सामाजिक आणि विकासात्मक. आणि ज्या प्रायव्हेट बँक आहेत त्या याच्या जवळपास सुद्धा पोहोचत नाहीत असं अभ्यासक सांगतात. मग प्रश्न हा पडतो की या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत यांनी नेमकं साध्य झालं काय? तर राष्ट्रीयकरण झालं 1969 ला. 1969 ते 1980 पर्यंतचा डेटा आहे माझ्याकडे. 1969 मध्ये रुरल बँकेच्या ब्रांचेस होत्या 1443, ज्या 1980 पर्यंत 10 पट वाढल्या आणि 15,105 झाल्या. 1969 मध्ये ग्रामीण भागामध्ये कर्ज वितरण होतं 115 कोटी रुपयांचं, जे 1980 पर्यंत 20 पट वाढलं आणि 3,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं. डिपॉझिट ग्रामीण भागातलं 1969 पर्यंत
पर्यंत होतं 306 कोटी रुपयांचं, जे 20 पट वाढून 5,939 कोटी रुपये झालं. 1969 ते 1980 या काळामध्ये शेती कर्ज जे आहे ते 67 कोटींवरून 2,767 कोटी इथपर्यंत वाढलेलं दिसतंय. आता लक्षात असं येतंय की ग्रामीण भारत जो आहे किंवा ग्रामीण भाग जो आहे याच्याकडे खासगी बँकांनी अक्षम्य दुर्लक्ष केलं होतं आणि ग्रामीण भागामध्ये पोटेन्शियल असूनही हे दुर्लक्ष झालं हे विशेष. आता असं म्हणतील की राष्ट्रीयकरण जर का झालं नसतं तरी सुद्धा ही जी आकडेवारी आहे इतकी आकडेवारी अचीव झाली असती. आता सध्याची आकडेवारी काय आहे ती सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. आता बघा 2014 ऑगस्टमध्ये मोदी सरकारनं जनधन, आधार आणि मोबाईल यांचं एकत्रितपणे जाम म्हणून एक अभियान आणलं होतं. जनधनची आयडिया काय होती तर प्रत्येक भारतीयाचं बँक अकाउंट असायला हवं. प्रत्येक जो गरीब भारतीय आहे, शेवटचा जो व्यक्ती आहे त्याचं बँक अकाउंट असायला हवं. याचा उद्देश प्रामाणिक आहे, मान्य आहे. पण बँकेच्या जर का नजरेतून पाहिलं तर इतके सारे बँक अकाउंट क्रिएट करणं डोंट मेक एनी सेन्स, म्हणजे ते नसायलाच पाहिजे असं बँकेचं म्हणणं आहे. प्रत्येक अकाउंट चालवायची, ते ऑपरेट करण्याची काहीतरी कॉस्ट असते. जनधन मधले जे मॅक्सिमम अकाउंट आहेत हे झिरो बॅलन्स वाले होते किंवा अगदी निष्क्रिय तरी होते. त्याला डॉर्मंट हा शब्द वापरलेला आहे. जर का आपल्या इथं फक्त प्रायव्हेट बँकच असत्या आणि जर का राष्ट्रीयकृत बँक नसत्या तर ही स्कीम जी आहे आलीच नसती आणि जर का आली असती तर गव्हर्नमेंटला गुंडाळावी लागली असती असं अभ्यासक म्हणतायत. यासोबतच ही स्कीम आणताना गव्हर्नमेंटने अल्टिमेटली या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत यांचं नेटवर्क आणि नाही म्हणण्याची त्यांची असमर्थता जी आहे याचाच फायदा घेतल्याचं दिसते. आता बघा प्रधानमंत्री जनधन योजना .gov.in इथला जर का डेटा पाहिला तर असं लक्षात येते की ज्या PSB आहेत म्हणजे पब्लिक सेक्टर बँक, राष्ट्रीयकृत बँक यांचे लाभार्थी रुरल भागातले म्हणजे ग्रामीण भागातले 22 कोटी 66 लाख आहेत. जे शहरी भाग आहेत तिथले आहेत 13 कोटी 54 लाख आणि यांच्या इथं डिपॉझिट म्हणून रक्कम जी आहे अकाउंटमध्ये ही तब्बल 1,32,360 कोटी रुपयां इतकी आहे. आणि रुपे डेबिट कार्ड जे आहेत ते सुद्धा जवळपास 27 कोटींहून अधिक वाटले गेलेले आहेत. रिजनल रुरल बँक जे आहेत यांचे ग्रामीण भागातले लाभार्थी आहेत जवळपास 7 कोटी 31 लाख. शहरी भागातले त्यांचे लाभार्थी आहेत 1 कोटी 14 लाख आणि या बँकेतलं डिपॉझिट जवळपास 34,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे आणि यांनी सुद्धा तब्बल 3 कोटी 40 लाख रुपे डेबिट कार्ड इश्यू केलेले आहेत. आता ज्या प्रायव्हेट बँकेत त्यांचा डेटा बघा. यांचे ग्रामीण भागातील लाभार्थी आहेत फक्त 70 लाख, यांचे शहरी भागातील लाभार्थी जे आहेत हे फक्त 60 लाख आणि यांचं बँकेमधलं डिपॉझिट जे आहे हे 4,911 कोटी रुपयाचं आणि यांनी रुपे डेबिट कार्ड इश्यू केलेत फक्त 1 कोटी 10 लाख. म्हणजेच काय, जे आपल्या इथं 46 कोटी जे अकाउंट होते त्यापैकी फक्त 1 कोटी 30 लाख इतकेच प्रायव्हेट बँकामध्ये आहेत. म्हणजे हे प्रमाण जर का काढलं तर ते 2.82% आसपासच येते. जर का सरकारनं या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत यांना थोडीशी मोकळीक दिली आणि फक्त इन्व्हेस्टर म्हणून राहिले, बघ्याची भूमिका घेतली, मालक या भूमिकेतून जर का बाजूला पडले तर या राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत या सुद्धा तितक्याच परिणामकारकरित्या काम करतील आणि त्यांचा नफा सुद्धा वाढेल असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतायत. आता हा जो हस्तक्षेप हा मुद्दा आहे याच्यावरूनच असं म्हणलं जाते की रिअल कल्प्रिट जे आहे हे गव्हर्नमेंट आहे आणि त्यांच्या पॉलिसी ज्या आहेत याच्या संदर्भातल्या खऱ्या कल्प्रिट आहेत. येणाऱ्या काळात RBIला या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत यांच्यासाठी प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन जी आहे ती घ्यावी लागणार आहे जेणेकरून या राष्ट्रीयकृत बँकांचा परफॉर्मन्स सुधारेल. पूनम गुप्ता आणि अरविंद पंगारिया यांचा एक पेपरमध्ये पब्लिश झाला होता, प्रायव्हेटायझेशन ऑफ पब्लिक सेक्टर बँक्स इन इंडिया, व्हाय, हाऊ अँड हाऊ फार. आता या पेपरमध्ये त्यांनी असं म्हणलंय की ऑल PSBs इन्क्लुडिंग SBI ह्या ज्या आहेत यांचं प्रायव्हेटायझेशन व्हायला पाहिजे. म्हणजे सर्वच बँका SBI सहित यांचं प्रायव्हेटायझेशन या संदर्भात त्यांनी बोललेलं आहे. परंतु ही ओपन आणि शट इतकी साधी सरळ सोपी केस नाहीये. RBIचा जो बँकिंग रिसर्च डिव्हिजन आहे त्यांचा एक पेपर पब्लिश झालाय, प्रायव्हेटायझेशन ऑफ पब्लिक सेक्टर बँक्स अँड अल्टरनेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह. यात त्यांनी हे स्पष्टपणे मांडलेलं आहे की प्रायव्हेटायझेशन करणं हा काही एकमेव उपाय नाही. त्यात असं म्हणलंय की अ बिग बँग अप्रोच ऑफ प्रायव्हेटायझेशन ऑफ दिस PSB मे डू मोर हार्म दॅन गुड. म्हणजे अचानकपणे या सर्व बँकांचं खासगीकरण करणं ह्याच्यामुळं फायदा न होता तोटाच जास्त होईल असं त्यांनी म्हणलंय. आणि त्यांच्या या रिपोर्टमधले निष्कर्ष आहेत ते सुद्धा आश्चर्यकारक आहेत. बघा, आता सोशली प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँका रिलेव्हंट आहेत
की आपल्या राष्ट्रीयकृत बँका रिलिव्हंट आहेत असा त्यांनी जो अभ्यास केला तर त्यांचा निष्कर्ष हा सांगतो ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत या सोशली जास्त रिलिव्हंट आहेत. पुढचा एक मुद्दा जो त्यांनी बघितला होता तो म्हणजे राष्ट्रीयकृत बँका जास्त इफेक्टिव्ह आहेत, इफिशियंट आहेत की आपल्या इथल्या खासगी बँका जास्त इफिशियंट आहेत. तर त्याचं उत्तर सुद्धा त्यांना असं भेटलं की राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत या जास्त इफिशियंट आहेत. कारण की त्यांनी प्रॉफिट हा एकमेव निकष गृहीत धरला नव्हता. त्यांनी आर्थिक समावेशकता यासोबतच टोटल ब्रांचेस म्हणजे शहरी भागात किती ब्रांचेस आहेत, ग्रामीण भागामध्ये किती ब्रांचेस आहेत, शेतकऱ्यांना किती प्रमाणात कर्ज दिलं जातंय, यासोबतच जो अग्रक्रम क्षेत्र पुरवठा आहे, हे सर्व मुद्दे त्यांनी विचारात घेतले होते आणि हे मुद्दे विचारात घेतल्यानंतर ते या निष्कर्षाप्रती आले होते की ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत याच जास्त इफिशियंट आहेत. आणि पुढचा जो त्यांचा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे रिलेव्हंट कोण आहे, राष्ट्रीयकृत बँक की प्रायव्हेट बँक. यावर उत्तर देताना आरबीआय म्हणतं की चांगला टाइम जर का असेल तर लोन कोणी पण देतं. म्हणजे अर्थव्यवस्था अगदी छान छान चालू आहे, तुमचं अकाउंट छान आहे, अशा वेळेस लोन कोणी पण देतं. पण ज्यावेळेस इकॉनॉमीचा डाऊनफॉल सुरू असेल त्यावेळेस खरा या बँकिंगचा कस लागतो. इस्टॅब्लिश्ड इंडस्ट्रीला सुद्धा लोन कोणीही देतं, पण स्टार्टअप्सला लोन देणं किंवा ज्याला गरज आहे त्याची गरज ओळखून लोन देणं हे जास्त महत्वाचं आहे. पायाभूत सुविधा हा भारताच्या विकासाचा कणा आहे आणि इथे सुद्धा ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत यांनी आजवर सिंहाचा वाटा उचललेला आहे. 1991ला ज्यावेळेस आपल्या इथं खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या संदर्भात सर्व दरवाजे खुले झाले तर त्यावेळेस हेच दरवाजे बँकिंग सेक्टरसाठी सुद्धा खुले झाले आणि मोठ्या प्रमाणामध्ये खासगी बँका आपल्या इथं उभा राहिल्या आणि त्याच्याने इकॉनॉमीला फायदा झाला आणि आपल्यापैकी प्रत्येकाला फायदा झाला. पीएसबीला संपून आपण आपलंच नुकसान करतोय का हा प्रश्न विचारला पाहिजे असं अभ्यासक या संदर्भात सांगतायत. प्रायव्हेट म्हणा किंवा राष्ट्रीयकृत म्हणा या दोघांना हँड इन हँड जाणं गरजेचं आहे, सोबत जाणं गरजेचं आहे. कुणा एकावरती विसंबून राहून चालणार नाही. कारण की अजूनही शेती आणि लघुउद्योग हाच आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि ह्यांना टिकवून जर का ठेवायचं असेल तर राष्ट्रीयकृत बँका हाच सक्षम पर्याय. आता जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.